श्री निलेश लंके प्रतिष्ठान मुंबई शाखा खारघर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांच्या संपर्क कार्यालयाचा उद्घाटन समारंभ रविवार दिनांक 6 एप्रिल 2025 रोजी सायंकाळी 6 वाजता संपन्न झाला। स्थळ G21 शॉप नंबर 2 शिवाजी चौक सेक्टर 12 खारघर नवी मुंबई। शुभ हस्ते लोकनेते डॉक्टर निलेशजी लंके साहेब, लोकप्रिय खासदार अहिल्यानगर दक्षिण। प्रमुख उपस्थिती औचित राऊत, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, महाप्रमुख पनवेल युवासेना सहसचिव महाराष्ट्र राज्य, श्रीमती भावनाताई घाणेकर, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शहबाज पटेल जिल्हाध्यक्ष युवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, गुरुदादा म्हात्रे खारघर शहर प्रमुख शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, सुरेश शेठ धुरपते माननीय अध्यक्ष निलेश लंके प्रतिष्ठान, नितीन शेठ चिकणे माननीय सचिव निलेश लंके प्रतिष्ठान, गोरख शेठ आहेर माननीय कार्याध्यक्ष निलेश लंके प्रतिष्ठान, दिनेश शेठ घोलप खजिनदार निलेश लंके प्रतिष्ठान, सतीश पाटील पनवेल जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, ॲडव्होकेट तुषार पाटील महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, युवराज पाटील, सुरेश शेठ धवन, राजश्रीताई कदम महिला जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, कल्पनाताई माने महिला शहराध्यक्ष खारघर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार, श्री निलेश लंके प्रतिष्ठान मुंबई यांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत जनसंपर्क कार्यालय उद्घाटन समारंभ संपन्न झाला। निमंत्रित हर्षल पाटील पनवेल शहर जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी याबद्दल सविस्तर माहिती दिली आमच्या प्रतिनिधींना। अक्षय कांबळे खारघर नवी मुंबई। सर्व मित्रांना धन्यवाद देतो की एक चांगला शुभ मुहूर्त आणि खऱ्या अर्थाने राजकारणामध्ये सर्वात महत्त्वाचं आपण आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतो। पवार साहेबांचा अजेंडा तो म्हणजे 80% समाजकार्य आणि 20% राजकारण। त्याच पावलावर पाऊल ठेवून आम्ही या ठिकाणी सर्वजण काम करतो। आता पाहिलं असं या ठिकाणी जिल्हाध्यक्ष आमचे सतीश पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित, त्यांनी सुद्धा शुभेच्छा दिल्या। आमचे शिवसेनेचे या भागाचे औचितराव राऊत साहेब असो, आमचा शहाबाज असो, आमचे कराडवरून आलेले युवराज पाटील त्या ठिकाणी जिल्ह्याचे अध्यक्ष म्हणून काम पाहतात, नितीन शेठ आमचे चिकणे प्रतिष्ठानचं काम पाहतात, सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे। आणि निश्चित राजकारणामध्ये आम्ही समाजकार्याला महत्त्व देणारे माणसं, त्यामुळे या कार्यालयाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने हे कार्यालय म्हणजे या भागातील सर्वसामान्यांसाठी एक आधार केंद्र म्हणून या कार्यालयाकडे पाहिलं जाईल। आणि निश्चित या कार्यालयामध्ये 24 तास 365 दिवस प्रत्येकाला एक आधार म्हणून त्या ठिकाणी प्रत्येकाला आपला त्या ठिकाणी सर्वसामान्यांचा एक आधार केंद्र म्हणून या कार्यालयाचा उपयोग होणार आहे। अनेक सर्वसामान्यांचे प्रश्न असो, कोणाला छोट्या छोट्या एखाद्याचं ॲडमिशन मिळत नसेल लहान मुलांसाठी, पुढं पाण्याची समस्या असो, पुढं गटारीची समस्या असो, पुढं वेगवेगळ्या डॉक्युमेंटची समस्या असो, पुढं काही वेगवेगळ्या अजून काही अडचणी असतात, त्या सगळ्या अडचणी सोडवण्यासाठी हे कार्यालय आणि आमचा हर्षल पाटील सज्ज असेल हे त्या निमित्ताने सांगतो। हे जे राज्यात असो किंवा केंद्रात जे सरकार सत्तेवर आलं ते प्रभू रामाचं छत्रपती शिवरायांचं नाव घेऊन सत्तेमध्ये आलं आणि श्रीराम प्रभू जसे एकवचनी होते, छत्रपती शिवरायांची एकवचनी होती, हे सरकार त्या पद्धतीने एकवचनी नाही, त्यांनी शेतकऱ्यांच्या बाबत वर हात केलेले आहे सगळ्यात महत्त्वाचं। पण वेळ काळ थोड्या दिवसात आल्यानंतर ही जनता हा माझा शेतकरी त्यांना त्या ठिकाणी धडा शिकवल्याशिवाय राहणार। त्या बाबत आम्ही संसदेमध्ये अधिवेशनामध्ये मी स्वतः राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून आमच्या पक्षाची बाजू सुद्धा मांडलेली। वकफ मध्ये जे बिल आणलेले त्या बिलामध्ये सपशेलपणे ह्या जमिनी लाटण्याचा प्रयत्न सरकार करत आहे। धनदांडग्या लोकांना या जमिनी लाटायच्या आहेत, त्यामुळं त्याबाबत आम्ही आमच्या सुसूत्रता आली पाहिजे। वकफमध्ये काय सांगितलं की वकफमध्ये जे बोर्ड कमिटी असते त्याची लोकशाहीच्या माध्यमातून निवड होत असते, ती निवड सुद्धा कॅन्सल करून कुणीतरी कलेक्टर त्यावर आणून बसवायचा, याचा अर्थ हे सगळं ताब्यात घेण्याचं आज या ठिकाणी या शासनाचा प्रकार आहे। पण आज जरी मुस्लिम समाजाच्या बाबत जरी आपल्याला वाटत असेल वकफचं आज मुस्लिम समाजाच्या बाबतीत जरी घटना आज असेल
पण उद्या प्रत्येक समाजाच्या देवस्थानच्या प्रॉपर्टी आहेत, त्या देवस्थानच्या प्रॉपर्टीवर सुद्धा ह्याच पद्धतीने ते पाऊल टाकणार आहे. फक्त जातीमध्ये तेढ निर्माण करून आपली पोळी भाजवण्याचं काम हे सरकार करत आहे. पण ही फक्त आज वकफ नाही, उद्या आमच्या हिंदू धर्मातील अनेक देवस्थाने, अनेक राज्यातील अनेक देवस्थानच्या अनेक प्रॉपर्टी आहेत, त्या बाबतीत सुद्धा हाच प्रकार केल्याशिवाय मागे पुढे पाहणार नाही सरकार. त्यामुळं या सगळ्या समाजासाठी हा एक डोक्याची घंटा आहे. पहिल्यांदा रामनवमीच्या आपल्या सगळ्यांना पत्रकारांना इथल्या कार्यकर्त्यांना शुभेच्छा देत असताना आज निलेश प्रतिष्ठानचं खारघर शाखेचं उद्घाटन आमच्या नेत्याच्या हस्ते होत आहे. आणि आपण पाहिलं असेल नेते आल्यानंतर कशी पब्लिक येते. एक आमचा साधा खासदार दिल्लीत गेलेला आहे, पण तो आवाज एकदम आमचा जबरदस्त आहे. जिथे तिथे नेते जातील तिथे आमचा हा सगळा पब्लिक येतच असतं. आणि त्या दृष्टीने नेत्यांचा आम्हाला पुढे पनवेल महापालिकेच्या इलेक्शनमध्ये निश्चितच उपयोग होणार आहे. आणि तो ह्यापासूनच आम्ही सुरुवात करतो असं धरा. आज ही मुहूर्तमेढ आमची महापालिकेच्या इलेक्शनच्या निमित्ताने सुरू करत आहोत आणि नेत्यांचं आगमन झालेलं आहे. जिथं तिथं नेत्यांचं आगमन जिथं होतंय तिथं असाच भरपूर पब्लिक त्यांना ॲप्रिशिएट करते. आपण पाहिलं असेल महाराष्ट्रामध्ये पाहायला गेलं तर पारनेरमध्ये जागोजागी खेड्यापाड्यात त्यांचं नाव आहे. तसंच आता पनवेलमध्ये सुद्धा पारनेरवासीय बरेचसे राहायला आल्यामुळे आणि आमच्या सहयोगात आल्यामुळे, संपर्कात आल्यामुळे आम्हाला सुद्धा आनंद झाला आहे. एक साधा खासदार आणि तो प्रत्येक गोरगरिबाची ॲप्रिशिएट होणारा असा खासदार आम्हाला भेटलेला आहे. त्यामुळे आम्ही आनंदी आहोत. आणि रामनवमीच्या शुभमुहूर्तावर आज या शाखेचं उद्घाटन होते. रामनवमीच्या शुभमुहूर्तावर आमच्या या नेत्याचं दर्शन पण इथं झालं, सगळ्यांना इथल्या पब्लिकला झालं. सगळे पब्लिक आनंदी आहेत. तर माझा परिचय, मी कृष्णा मर्डेकर, राष्ट्रवादी काँग्रेस ग्राहक संरक्षण समिती जिल्हाध्यक्ष. आपण आज या ठिकाणी अगदी बहुसंख्येने आलात आणि लोकांची माहिती घेण्याचा जो प्रयत्न करताय त्याबद्दल तुमचं रामनवमीच्या निमित्तानं तुम्हाला एकदा शुभेच्छा देतो आणि तुमचं अभिनंदन करतो की तुम्ही आमच्या जनमानसातला जो काही संदेश असतो तो संदेश प्रत्येक ठिकाणी पोहोचवण्याचा प्रयत्न करता आणि त्या माध्यमातून तुमचं पहिल्यांदा अभिनंदन करतो. अशा पद्धतीच्या युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आदरणीय शाबाजी पटेल त्यांच्या माध्यमातून आज ज्यांची नियुक्ती झाली ती हर्षलजी पाटील उपाध्यक्ष म्हणून, आणि त्यांच्या हिरिरीच्या प्रयत्नांनी आज जे जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन झालं, खरं तर दुधात साखर पडल्यासारखं झालेलं आहे. आणि आज ज्या नेत्यांच्या हस्ते हे उद्घाटन झालं, खरं तर तो सामान्य तळागाळातील लोकांना न्याय देणारा, लोकांच्यासाठी चालवलेलं राज्य म्हणजेच लोकशाही, आणि लोकशाहीला न्याय देणारा नेता म्हणजे आदरणीय निलेशजी लंके साहेब. आणि त्यांच्या आशीर्वादाने आमच्या या कार्यकर्त्याच्या जनसंपर्क कार्यालयाचं, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार गट या कार्यालयाचं आज उद्घाटन झालंय. नमस्कार, माझं नाव हर्षल पाटील, मी खारघरमध्ये राहतो. मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा उपजिल्हाध्यक्ष आहे पनवेल शहर. ते बऱ्याच वर्षापासून काम करतोय. आदरणीय लंके साहेबांच्या नेतृत्वाखाली भरपूर लोकांची आम्ही एक हेल्पिंग हँड म्हणून मदत करतो. आम्ही सगळ्याला सहकार्याची एक भूमिका असते आमची. त्याच्या मार्गदर्शनासाठी आमचे जिल्हाध्यक्ष शाबाज पटेल साहेब आहेत. नवीन कार्यालयाचं उद्घाटन केलंय. आमचे आदरणीय खासदार निलेश लंके साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही ज्या ज्या गोष्टी आम्हाला करता येतील, एक म्हणजे हे निलेश लंके फाउंडेशन फक्त हे लोकांच्या मदतीसाठी आहे. त्याच्यामध्ये राजकीय वगैरे असं काही नाही. आमच्याकडनं काय आम्हाला एक मदत करता येईल वगैरे, आम्ही सगळी मदत निलेश लंके फाउंडेशनच्या मार्फत करणार. तर ती कालही करत होतो, आजही करणार, आणि ही अखंड राहिली. एवढीच अपेक्षा आहे की आम्ही जे जे करतोय तर त्याला सहकार्य करावं आणि सपोर्ट करावा. पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो मान्य असेल. पुढच्या नगर परिषदसाठी, नगरपालिकेच्या निवडणुकासाठी